तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा नंदिनीला म्हणत असतो, मला माझी बायको माझ्यासोबत हवी, तर लगेच नंदिनी त्याला म्हणते, मी कायम तुमच्यासोबत असेल. हे ऐकून लगेच जीवा म्हणतो, कायम? आणि तर लगेच नंदिनी त्याच्याकडे बघायला लागते. त्यानंतर इकडे मानिनी काव्याच्या मैत्रिणीला फोन करते आणि तिला म्हणते, काय सुंदर गुलाब आज तू काव्याला दिलायस. तर लगेच ती म्हणते, मी नाही दिलाय. फोन ठेवल्यानंतर मानिनी तो गुलाब हातातच धरून विचार करत असते. काव्य म्हणते, अनिशाने दिलाय. अनिशा म्हणते, मी दिलंच नाही. म्हणजे नक्कीच हा गुलाब काव्याला. आणि तिच्या मनात येत असतं की तिच्या बॉयफ्रेंडने तर दिला नसेल. त्यानंतर पार्थ आणि काव्याला जे 2 घड्याळ गिफ्ट म्हणून आलेले असतात त्यातील एक घड्याळ फुटलेलं असतं. तर पार्थने ते दुरुस्त करून आणलेलं असतं आणि टिपॉयवरती त्याने खूप छान सजवलेलं असते आणि तो बसलेला असतो. त्यावेळी तिथे काव्या येते. तर पार्थ तिच्या हातात ते घड्याळ घालतच म्हणत असतो, तुम्ही म्हणता ना की मी काव्य आहे, मी काव्य आहे, तर खरंच तुम्ही काव्य आहात. तर काव्या पार्थकडे प्रेमानेच बघत असते. त्यावेळी पार्थसुद्धा तिच्या डोळ्यात बघूनच तिला म्हणत असतो, तुम्ही खूप चांगले आहात आणि माझ्यासाठी तुम्ही खूप स्पेशल आहात. काव्या मात्र पार्थच्या डोळ्यातच बघत असते. आता काव्याने पार्थने दिलेला गुलाबसुद्धा जपून ठेवला आहे. त्याने दिलेलं घड्याळसुद्धा हातात घातलं आहे. म्हणजेच आता काव्या पार्थच्या हळूहळू प्रेमात पडते का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.